तर मुलांना आपण पाहणार आहोत आता या पाठाच्या माध्यमातून असणारे क्वेश्चन आन्सर आहे म्हणजे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तरे कोणती आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सरावच्या माध्यमातून कोणते प्रश्न आपण पाहूया. बघा इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत की दोन पर्याय आहेत. या दोन पर्यायापैकी आपले एक क्वेश्चन बरोबर असणार आहे. इथे दिले योग्य उत्तरावर क्लिक करायचं. जे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला आपण सुरुवात करूया. जो आपला पहिला प्रश्न आहे, अन्न पदार्थ ओलसर जागी किंवा अयोग्य साठवणूक करण्याने पदार्थाचा डॅश डॅश बिघडतो. मग काय बिघडतो त्यांनी तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिले आहेत, दोन पर्याय आहेत. दर्जा आहे का रंग आहे, हे दोन पद्धतीमध्ये आपलं जे योग्य उत्तर आहे. जे अन्न पदार्थ कसं झालं आहे, हे ओलसर जागी आपण ठेवलेलं आहे जिथे पाणी आहे, त्यामुळे तिचा अन्नधान्य कसं झालं आहे, खराब होणार आहे. आणि अयोग्य साठवणूक म्हणजे एकाच छोट्याशा रूममध्ये की खूप साऱ्या आपलं गहू म्हणा, ज्वारी म्हणा, त्याची जी पोतं आहे ते भरपूर प्रमाणात जर साठवून ठेवल्यामुळे त्याला हवा खेळती न मिळाल्यामुळे ते धान्य कसं होणार आहे, खराब होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते करणाऱ्या पदार्थाचा डॅश डॅश बिघडतो. मग अशा प्रकारे जर आपण धान्य ठेवतोय तर त्याचं काय बिघडणार आहे, दर्जा बिघडणार आहे का रंग बिघडणार आहे. तर ऑफकोर्स त्याचा काय बिघडणार आहे, दर्जा बिघडणार आहे. मुलांना की ओलसर अन्नपदार्थ आहे, ओलसर जागी किंवा अयोग्य साठवण करण्याचा पदार्थाचा काय बिघडणार आहे, दर्जा बिघडणार आहे. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपले इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला दुसरा क्वेश्चन आहे, रंग, वास, पोत, दर्जा, चव बदल होणे म्हणजेच डॅश डॅश होणे. म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा फरक होत आहे, मग काय बिघडत आहे, अन्न नासाडी होत आहे का अन्न बिघाड होत आहे. बघा आता इथे दोन फरक आहे. दोन्ही शब्द हे ऐकायला आपल्याला सारखे वाटतील की अन्न नासाडी म्हणजे अन्नाची नासाडी, म्हणजे जे अन्न वाया गेलेलं आहे की जे आपण ताटात घेतलं आहे परंतु ते खाल्ले नाही, आपण जसे टाकून दिलं आहे त्याच्यामुळे ही अन्न नासाडी होत आहे. याच्यातला फरक समजून घ्यायचा आहे. आणि अन्न बिघाड झालं आहे म्हणजे जो अन्न तयार होण्याच्या अगोदरच ते अन्नपदार्थ कसा झाला आहे, खराब झाला आहे. मग इथे काय सांगितलंय, जो आपला प्रश्न आहे रंग, वास, पोत, दर्जा, चव बदल होणे म्हणजेच काय आहे, म्हणजे अन्न नासाडी होऊ शकते का, म्हणजे त्या अन्नामध्ये ऑलरेडी त्या रंगामध्ये, त्या वासात, पोतामध्ये, दर्जामध्ये फरक झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण खूप दिवस समजा आपण तांदूळ म्हणा खूप दिवस भरून ठेवले किंवा गहू आहेत ते आपण भरून ठेवले किंवा ते आपण पाहिलेच नाही, ते ओलसर जागी ठेवले, तर साहजिकच त्याच्या रंगामध्ये, वासामध्ये, दर्जामध्ये, त्याच्या चवीमध्ये देखील आपल्याला काय होणार आहे, फरक आढळणार आहे. आणि म्हणून तो पदार्थ कसा झाला आहे, अन्न बिघाड झाला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. बघा रंग, वास, पोत, दर्जाचं बदल होणे म्हणजेच काय आहे, अन्न बिघाड होणं हे आपल्या इथे योग्य आन्सर असणार आहे. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, शेतातील धान्य प्रखर प्रकाशात सुकवणे यालाच डॅश डॅश असे म्हटले जाते. यापैकी तुम्हाला दोन प्रकार इथे ऑप्शन दिले आहेत, निर्जलीकरण आहे आणि किरणीयन आहे. तर बघा या दोन पैकी जे शेतातले जे हर एक प्रकारचं जे धान्य आहे, ते धान्य गहू, ज्वारी, बाजरी, मग याला जेव्हा शेतातून ते काढलं जातं, जेव्हा उन्हाळा असतो त्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्याला प्रखर प्रकाशाचा अर्थच काय आहे की जेव्हा जास्त कडक ऊन असते त्याला प्रखर प्रकाश असं म्हटलं जातं. आणि प्रखर प्रकाशामध्ये ऊन दिल्यामुळे ते धान्य ते जे असणारे जे किडे आहे, जे सूक्ष्मजीव आहेत की ज्याला लागणारी जी कीड आहे, बुरशी आहे, ती सर्वपणे निघून जाते आणि अन्नधान्य हे जास्त वेळ टिकतं. आणि मग त्यासाठी जी करणारी जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणणार, निर्जलीकरण असे म्हणणार आहोत. बघा शेतातील धान्य प्रखर प्रकाशात सुकवणे यालाच काय म्हणणार आहोत, निर्जलीकरण असे म्हणणार. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशवीत भरताना डॅश डॅश वायूचा वापर करतात. जे वेफर्स आणि इतर जे काही खाद्यपदार्थ आहेत ते पॅक बंद करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या वायूचा वापर केला जात आहे. म्हणजे तुम्हाला दोन आहे ऑप्शन आहेत, हायड्रोजन आहे आणि नायट्रोजन आहे. तर या दोनपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशवीत भरताना नायट्रोजन वायूचा हा वापर केला जात आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मीठ हे डॅश डॅश परिरक्षक आहे. मीठ हे कसं आहे, तर तुम्हाला दोन प्रश्न बघा इथे ऑप्शन आहेत. मग नैसर्गिक आहे का रासायनिक आहे. बघा तर एक परिरक्षक आहे. मग कसं आहे, तर साहजिकच समुद्राच्या खाऱ्यापासून एक मीठ तयार केलं जातं, म्हणजे ते कसं आहे, नैसर्गिक आहे. आणि म्हणून परिरक्षक नाही, म्हणून मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता इथे पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे रासायनिक परिरक्षक आहे. आता कोणतं रासायनिक परिरक्षक आहे, तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत.
तेल आहे आणि विनेगर आहे. तर तेल बघा, ते तेल हे आपल्याला साधारण हर एक जे आपण शेंगदाण्याचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, मुगाचं तेल आहे, सूर्यफुलाचं तेल आहे, बऱ्याच प्रकारची तेल आहेत. मग ती कशी आपल्याला मिळतात? ती कधी कधी नैसर्गिक मिळतं. असं शेंगदाण्याचं तेल देखील आपण काढतो ते नैसर्गिक. परंतु सांगितलं की हे रासायनिक परिरक्षक. मग रासायनिक कोणतं आहे? तेल तर नॅचरल आहे. मग साहजिकच आहे विनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिरची पावडरमध्ये डॅश डॅश वापरून भेसळ केली जाते. मिरची पावडरमध्ये कोणता पदार्थ मिसळला जातो म्हणजे ती भेसळ होत आहे? बघा, मग विटांची भुकटी टाकली जाते का हळद पावडर टाकली जाते? आता साहजिकच इथे त्यांनी दिली मिरची पावडर. मग मिरची पावडर मुलांना कशी असते? ती लाल रंगाची असते, बरोबर, की जी आपण भाज्यामध्ये वापरले जातो. मग त्याच्यामध्ये आपण हळद पावडर मिक्स करून चालेल का? हळद कशी आहे? ती पिवळी आहे. मग त्याच्यामुळे जर मिरची पावडरमध्ये टाकायचं ठरलं तर त्याच्यामध्ये लाल पदार्थच आपल्याला टाकावा लागेल. मग हा लाल पदार्थ कुठून आहे? जे लाल वीट आहे त्या विटाचा भुगा करून चुरा करून ते आपल्या मिरची पावडरमध्ये टाकली जाते, ते मिक्स केली जाते आणि ते आपल्याला मिरची पावडरसारखी दिसते. आणि म्हणून जे आपलं हे उत्तर आहे हळद पावडर आहे, उत्तर चुकीचं आहे. तर आपलं जे योग्य उत्तर आहे मिरची पावडरमध्ये विटाची भुकटी वापरून ही भेसळ केली जाते, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात डॅश डॅश मिसळतात. दुधाची स्निग्धता वाढावी म्हणजे दुधाला जो तेलकटपणा किंवा जो साय आहे किंवा ते घट्ट दिसावं यासाठी दुधामध्ये कोणत्या गोष्टीची प्रक्रिया केली जाते किंवा कोणत्या गोष्टीची भेसळ केली जाते? आता बघा, त्यांनी इथे दिलं तुम्हाला दोन पर्याय आहेत, पाणी आहे आणि युरिया आहे. तर या दोनपैकी बघा, दुधामध्ये पाणी देखील टाकलं जातं जेणेकरून दुधाची क्वांटिटी वाढवावी, बरोबर आहे. पण जर दुधाची क्वालिटी जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये काय मिक्स केलं जात आहे? तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये युरिया मिक्स केला जात आहे. मग जेणेकरून त्याच्यामध्ये दुधामध्ये जी स्निग्धता आहे, जो तेलकटपणा आहे आणि त्याला जी साय यावी यासाठी पाणी न टाकता त्याच्यामध्ये त्याचा जर दर्जा जर व्यवस्थित ठेवायचा असेल किंवा त्याच्यामध्ये ती साय येण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. म्हणून दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधामध्ये युरिया मिसळतात, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, धुरीकरण या पद्धतीत ॲल्युमिनियम फॉस्फाईड डॅशचा वापर होतो. म्हणजे तुम्हाला दोन प्रकार ऑप्शन आहेत, ॲल्युमिनियम फॉस्फाईड आहे आणि मॅलेसियन आहे. तर या दोन पैकी सांगितलं की धुरीकरण या पद्धतीमध्ये काय टाकलं जात आहे? त्या दोन पद्धतीमध्ये मला दोन आपले जे ऑप्शन आहे त्यापैकी आपल्याला ॲल्युमिनियम फॉस्फाईड याचा वापर होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या सरावाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तर आहे इथे आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ते प्रश्नांची उत्तर दिली आहेत. आता मात्र आपण खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघायचा प्रयत्न करूया. बघा, आता हे जे सर्व खेळ आहेत बघा, इथे क्रिकेटचा आहे, ते आपल्याला गिटार आहे आणि त्याचप्रमाणे आपला टोपीवाला गाडी हे सर्वांचा खेळ आहे. तर आपण याच्यापैकी माकड आणि टोपीवाल्याचा खेळ घेणार आहोत. बघा, आता इथे त्यांनी जो तुम्हाला प्रश्न दिले आहेत आणि चार इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, चार पर्याय. त्या चार पर्यायापैकी आपलं एक योग्य आन्सर असणार आहे. त्यावर आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत, बरोबर. तर आता आपण सुरुवात करूया खेळाच्या माध्यमातून प्रश्न विचारायला. जो पहिला प्रश्न आहे, शेंगदाणा खवट होणे यासाठी डॅश डॅश कारणीभूत आहे. शेंगदाणा खवट होणे म्हणजे त्याची जी मूळ चव आहे त्याच्यामध्ये बिघाड होणं आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कलरमध्ये फरक पडतो, त्याच्यामुळे चवेमध्ये पडतो, त्याचा दर्जा खराब होतो. म्हणजे नेमकं काय होतं? मग त्याचं कारण काय आहे? त्यांनी सांगितले तुम्हाला चार कारण आहेत. मग चार कारण आपण वाचणार आहोत. पहिलं आहे अयोग्य साठवण, म्हणजे त्याची अयोग्य प्रकारे साठवणूक केली जाते की जी पद्धत चुकीची आहे. तर अंतस्थ घटक आहे. अंतस्थ घटक म्हणजे की जे आतील गोष्टीची, जे आतील जो शेंगदाणा आहे किंवा जो पदार्थ आहे तो आतून खराब व्हायला सुरुवात होत आहे. अयोग्य हाताळणी म्हणजे त्याला योग्य प्रकारे आपण त्याला हाताळलं नाहीये, की जर आपण समजा ओलसर हाताने घेतला आहे की आपल्या हाताला अगोदरच काही रासायनिक अभिक्रिया झाली किंवा रासायनिक गोष्टी आपल्या हाताला लागलेल्या आहेत किंवा आपले हात हे मातीने किंवा कोणत्या घाण वस्तूंनी भरलेले आहेत. म्हणजे त्याची हाताळणी कशी झाली? अयोग्य पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने. अयोग्य वाहतूक म्हणजे की ज्याप्रमाणे रिक्षा, बस, ट्रेन यापासून जो लागणारा जो कालावधी हा जास्त दिवस लागल्यामुळे ते शेंगदाणे दबले गेले, ते हवाबंद डब्यात राहिल्यामुळे त्याच्यामुळे देखील शेंगदाणे हे खराब होऊ शकतात. या चार कारणापैकी आपले जे योग्य कारण असं काय असू शकतं? अयोग्य साठवणही नाही, अयोग्य हाताळणी, अयोग्य वाहतुकी नाही, तर की अंतस्थ घटक की ते कितीतरी वेळ
ते शेंगदाणा आहे ते हवाबंद जर डब्यात राहिले, त्याला जर हवाच लागली तर ते आतल्यात ते खराब होतात. त्याच्यामुळे त्याचं जे चव आहे, त्याचा दर्जा आहे तो खराब होतो आणि म्हणून शेंगदाणे हे खवट लागतात, ते खाताना तुरट लागतात आणि ते चवीला थोडेसे कडवट देखील लागतात. आणि म्हणून त्याचं कारण ज्याचं आहे शेंगदाणे खवट होणे यासाठी अंतस्थ घटक हा कारणीभूत आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहणार आहोत. अन्न पदार्थाचा रंग, वास, पोत, चव यामध्ये बदल होणे म्हणजेच काय आहे? की या चारही गोष्टींमध्ये जेव्हा बिघाड होतो म्हणजेच काय आहे? मग त्याला आपण अन्न भेसळ म्हणणार आहोत का? मग आपलं अन्न नासाडी बोलणार आहोत का? की अन्न बिघाड का? यापैकी कोणतेच नाही. आता हे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत की यापैकी कोणतंच नाही. असं होऊ शकतं का? की आता फरक तर झालेला आहे, खराब तर झालं आहे, मग याला कोणता प्रकार बोलणार आहोत? तर अन्न भेसळ म्हणजे अन्नामध्ये असणारी जी भेसळ आहे, जसं आता आपण म्हटलं की मिरची पावडर, त्याच्यामध्ये विटाची पूड टाकली जाते, तांदूळ आहे तांदळामध्ये सफेद खडे टाकले जातात, मग याच्यामध्ये अन्न भेसळ हा प्रकार येत नाही आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये अन्न नासाडी म्हणजे जे अन्न शिजवलेलं आहे, जे तयार झालेलं आहे, मग ते आपण गरजेपेक्षा जास्त घेतलं आणि आपण ते खाल्लं नाही म्हणून आपण ते फेकून देत आहेत, म्हणजे तेव्हा काय होत आहे? अन्न नासाडी होत आहे. म्हणून हे देखील काय होत आहे? आपलं उत्तर चुकीचं आहे. यापैकी कोणतंच नाही असू शकत नाही. मग यापैकी जर अन्न पदार्थ रंग, वास, पोत, चव यामध्ये जर बदल होत आहे म्हणजेच काय होय? अन्न बिघाड होत आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्न पदार्थ खूप काळ टिकण्यासाठी शीत कपाटाचा फ्रीज वापर म्हणजेच काय आहे? जर अन्न पदार्थ आपल्याला खूप दीर्घकाळ टिकावा यासाठी आपण काही जे अन्न आहे, जर आज रात्री जर एखादी आमटी भाजी उरली आहे तर ती टिकवण्यासाठी आपण कुठे ठेवतो? ते फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे तो प्रकार कोणता आहे? मग त्याला काय बोलणार आहोत? बघा, किरणीय अवस्था बोलणार आहोत, वायूचा वापर बोलणार आहोत, गोठणीकरण बोलणार आहोत का पश्चीकरण बोलणार आहोत? या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? की अन्नपदार्थ हा जर खूप काळ टिकून ठेवण्यासाठी किरणीचा वापर हा शेताच्या फवारणीसाठी वापरला जातो, वायूचा वापर देखील शेतामध्ये वापरला जातो, गोठणीकरण म्हणजे जे अन्न जे दीर्घकाळ टिकण्यासाठी ते थंड करण्यासाठी ठेवलं जातो, पाश्चीकरण हे दुधासाठी वापरला जातो. म्हणून हे तिन्ही प्रकार याच्यात येत नाही. मग गोठणीकरण हा प्रकार त्याच्यामध्ये येतो. म्हणून अन्न पदार्थ हा खूप काळ टिकण्यासाठी शीत कपाटाचा म्हणजेच गोठणीकरण त्याला म्हटले जाते. म्हणजे फ्रीज म्हणजेच काय आहे? गोठणीकरण आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, जेवणाऱ्या पंगतीसारख्या पारंपरिक प्रकारात अन्नाची डॅश होते. की जेवणाची जी पंगत आहे मुलांनो, त्या पंगतीमध्ये काय होत आहे? की ती कोणत्या प्रकारची नासाडी होत आहे? की हर एक प्रकारचे जेव्हा लोक येतात आणि जेवतात, मग ती जी प्रकार आहे आपण पाहिलं की त्या प्रकारे कोणते पारंपरिक अन्नाची डॅश होत आहे. मग कोणत्या प्रकारची नासाडी होत आहे? तुम्हाला इथे 2 प्रकार दिले आहे की आपण पाहिले नासाडीचे 2 प्रकार आहेत, एक संख्यात्मक आणि एक गुणात्मक आहेत. मग इथे त्यांनी दिले नासाडी होत आहे, साठवण होत आहे, गुंतवणूक नासाडी गुणात्मक नासाडी होत आहेत का संख्यात्मक नासाडी होत आहेत? तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर असणारे नासाडी साठवण हे असू शकत नाही. आता आपल्याला गुणात्मक आणि संख्यात्मक यापैकी बघायचं आहे की जेव्हा लोक येत आहेत, संख्येने लोक येत आहेत, 50 माणसं 100 माणसं, तर त्याच्यामुळे संख्यात्मक इथे नासाडी होत आहे की जितके माणसं आहेत त्याप्रमाणे ते जे ताटातलं जे अन्न आहे ते वाया जात आहे ना. म्हणून ते कसं आहे की जेवणाऱ्या पंगतीसारखे पारंपरिक प्रकारात अन्नाची ही संख्यात्मक नासाडी होत आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, असं आहे, किरणीयाचा उपयोग डॅशसाठी होतो. किरणीय, आता मग आपण पाहिलं की अन्न पदार्थ व्यवस्थित राहण्यासाठी की जे अन्न घटक आहेत ते व्यवस्थित टिकून राहण्यासाठी आपण या सगळ्याचा वापर करत आहोत. आता किरणीचा वापर कशासाठी आहे? त्याचं काय महत्त्व आहे? त्याचा काय उपयोग केला जातो? तर इथं तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. मग सूक्ष्मजीव आणि कीटकांचा नाश करण्यासाठी आहे, पिकांच्या कालावधीत वाढ करण्यासाठी आहे, वरील सर्व का अंकुरणाची क्रिया मंद होत आहे. अंकुरणाची क्रिया ही मंद होते. तर या तिन्ही पैकी जे आपले जे तिन्ही आहेत किरणीयाचा, या तिन्ही गोष्टीसाठी त्याचा आपल्याला किरणीयाचा वापर होत आहे. आपल्या सूक्ष्मजीव आणि कीटकांचा नाश होत आहे, पिकाची कालावधीत वाढ होत आहे आणि अंकुरणाची क्रिया देखील ही मंद गतीने होऊन पुन्हा ती व्यवस्थित रोपटं फुलण्यासाठी होत आहे. आणि म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे किरणीयाचा उपयोग हा वरील तिन्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला त्याचा वापर होत आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, भाज्या चिरून नंतर धुतल्यास त्याची डॅश होते. भाज्या चिरल्यानंतर
आणि मग आपण ते धुवून घेतो. म्हणजे मोस्ट ऑफ आपण समजा पाहिलं पालक आहे, मेथी आहे, शेपू आहे, आपण त्यावरती कटिंग करतो, म्हणजे त्या चिरून घेतो आणि चिरल्यानंतर आपण त्या धुवून काढतो. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं आपलं नुकसान होत आहे? मग इथे तुम्हाला 4 प्रकार दिले आहेत. आता बघा इथे 4 दिले की भास जे आहे गुणात्मक नासाडी होत आहे का? चव चांगली लागत नाही आहे का चव चांगली लागते? संख्यात्मक नासाडी होत आहे का इथे अन्न रक्षण होत आहे? आता 4 आपले जे ऑप्शन आहेत की तुम्हाला 4 पर्यायापैकी साहजिकच आहे, अन्न तर रक्षण तर होत नाही हे आपलं क्लिअर आहे. संख्यात्मक नासाडी ते कुठे या संबंध येत नाही की कोणत्या व्यक्तीने किती अन्न फेकून दिले आहे, त्याच्यामुळे संख्यात्मक नासाडीचा प्रश्न नाहीये. भाज्या चिरून धुतल्यानंतर त्याची चव चांगली लागते हे देखील विधान चुकीचं आहे. त्याच्यामध्ये गुणात्मक नासाडी होत आहे की जे भाज्यामध्ये असणारे की जे गुण आहेत ते नष्ट होत आहेत, धुतल्यानंतर त्या धुण्याबरोबर ते जे गुण आहेत ते देखील निघून जात आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले जे हरितद्रव्य आहे, जे पौष्टिक पदार्थ आहे, जे पौष्टिक ज्या गोष्टी क्षार आहेत ते हर एक क्षार आणि ते निघून जाण्यात होत आहे. आणि म्हणून ज्या भाज्या चिरून धुवायच्या नसतात तर त्या चिरण्याच्या आधी धुवायच्या असतात आणि मग डायरेक्ट ते भाजी शिजायला टाकायची असते की जेणेकरून आपल्या ज्या भाजीतलं जे सत्व आहे, जे क्षार आहे ते आपल्या शरीराला फार उपयोगाचं असतं आणि म्हणून भाज्या चिरून नंतर धुतल्यास त्याची गुणात्मक नासाडी होते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश अन्नामुळे सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. आता कोणत्या अन्नामुळे सर्वांच्या आरोग्याला धोका पोहोचतो? तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. भेसळयुक्त आहे, गोठवलेलं आहे, खराब अन्न आहे का पाश्चरीकरण केलेल्या अन्नामध्ये आहे? आता पाश्चरीकरण हे दुधाचा प्रश्न येतो, त्याच्यामुळे हा प्रश्न तर हे ऑप्शन असू शकत नाही. खराब अन्नामुळे सर्वांच्या आरोग्याला धोका तर पोहोचतोच आहे म्हणा. गोठलेल्या अन्नामुळे तर हे अन्न आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे की ते खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याच्यामुळे ते अन्न प्रिझर्वेटिव्ह राहतं, त्याच्यामध्ये ते आपण पुन्हा गरम करून खाल्लं तर ते टिकलेलं असतं, ते चांगलं असतं आणि ते खाऊ शकतो. आता राहिलं काय आहे की आपलं भेसळयुक्त. मग भेसळयुक्त अन्न जे खाल्ल्यामुळे आपल्याला काय होणार आहे? आपल्या पोटाचे विविध प्रकारचे जे आजार होणार आहेत, विषबाधा होणार आहेत आणि आपल्या पोटाच्या तक्रारीच्या समस्या ह्या वाढत जाणार आहेत. आणि म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे, भेसळयुक्त अन्नामुळे सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. बरोबर की जास्त भेसळयुक्त अन्न पदार्थ जर आपण वारंवार खात राहिले तर की आपल्या पोटातले असलेले जे आतड्या आहेत त्या आतड्यांवर परिणाम होऊ शकतो, या आतड्यांचा आजार होऊ शकतो आणि मग म्हणून हे अन्नाचं सेवन करणं आपलं थांबलं गेलं पाहिजे की जे काही भेसळयुक्त पदार्थ आहेत आपण ते खाणं गरजेचं नाही किंवा ते आपण खाणं टाळलं पाहिजे. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, भेसळयुक्त अन्नामुळे सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो 8वा प्रश्न आहे, आपण पाहणार आहोत. कांदे बटाटे जास्त कालावधीसाठी टिकावेत म्हणून डॅश डॅश वापरतो. बघा आता त्यांनी सांगितले की जे कांदे बटाटे आहेत ते जास्त दिवस टिकण्याचे गरजेचे आहेत, म्हणून त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या जात आहेत? त्या 4 पर्याय आहे. बघा कीटकनाशकांचा वापर होत आहे, गोठणीकरण करत आहे, धुरीकरण करत आहे का किरणीयन करत आहे? बघा या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? जे कांदे बटाटे आपले जास्त दिवस राहिले पाहिजेत की ते खराब होऊ नये, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कीड लागू नये यासाठी गोठवणे हा म्हणजे प्रकार येत नाही, कारण शिजलेला अन्नपदार्थ आपण शीतकपाटात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवत असतो. आता तिथे कीटकनाशकाचा वापर कसा केला जातो मुलांना? की तो फवाऱ्यांमध्ये केला जातो, जे वनस्पती आहेत त्यांच्यावर जो केला जातो, त्याच्यामुळे येत नाही. आता धुरीकरण हे धुरामध्ये देखील येत नाही, तर आपला ऑप्शन असणार आहे कांदे बटाटे जास्त काळजी टिकावेत म्हणून किरण पदार्थांचा वापर केला जातो. बघा कांदे बटाटे जास्त काळ टिकावेत म्हणून किरणीय पदार्थ म्हणजे किरण्याची पद्धत ही वापरली जात आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा नैसर्गिक परिरक्षक नाही आहे. मग या 4 पैकी आपला नैसर्गिक परिरक्षक कोणता नाहीये? मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. मीठ आहे, तिखट आहे, तेल आहे आणि साखर आहे. या 4 पैकी आपलं इथे नैसर्गिक परिरक्षक कोणता नाहीये? तर मीठ हे नैसर्गिक आहे. तेल देखील मी सांगितलं जे आपले हर एक प्रकारचे तेल आहे, जे शेंगदाणा तेल आहे, तिळाचं तेल आहे, त्याच मोहरीचं तेल आहे, हर एक प्रकारचे नारियल तेल आहे, हे नैसर्गिक तेल आहेत. त्याच्यामुळे तेल हा नैसर्गिक प्रकार आहे. साखर देखील मुलांना ऊसापासून साखर तयार केली जाते, म्हणजे हे देखील नैसर्गिक आहे. मग राहिला कोणता पदार्थ जो तिखट आहे? मग तिखट काय केलं जातं की मिरचीची पूड टाकून किंवा आपण म्हणू शकतो की विटाची जी भेसळ केली जाते, विटाला बारीक करून त्याचा चुरा करून त्याच्यामध्ये टाकली जाते. हा नैसर्गिक हा परिरक्षक नाही आहे, म्हणून जे आपल्या इथे उत्तर असणार आहे तिखट हा नैसर्गिक परिरक्षक नाही, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नपदार्थ गरजेपेक्षा जास्त शिजवणे म्हणजेच डॅश होय. जर एखादा पदार्थ मुलांना जास्त शिजला गेला असेल, उदाहरणार्थ आपण जर भात लावलाय आणि हा भात गरजेपेक्षा जास्त शिजला आहे, म्हणजे कसं की तो जो आपला भातासारखा जसा भात हा सुट्टा असतो पण तो पूर्ण ओला झालेला आहे, पूर्ण तो एकदम चुंबत झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे तो अन्नपदार्थ कसा झाला आहे, मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. त्याचा अन्न बिघाड झाला आहे, ते अन्न भेसळ म्हणू शकतो, अन्न रक्षण म्हणू शकतो का अन्न परीक्षण म्हणू शकतो. आता साहजिकच या 4 पर्यायापैकी आपलं जे उत्तर नाही, अन्न परीक्षण असू शकत नाही. अन्नाचं परीक्षण आहे का, तर अजिबात नाही. अन्नाचं रक्षण झालंय का, तर उलट भातच खराब झालेला आहे म्हणून अन्न रक्षण होत नाहीये. आता इथे अन्न भेसळ होत आहे का, जर पदार्थ जास्त शिजलाय त्याच्यात अन्न भेसळाचा प्रकार येतो का, तर नाही. तर म्हणजे तिथे काय झालं आहे, अन्न बिघाड झाला आहे. बरोबर आहे. अन्न गरजेपेक्षा जास्त शिजवल्यामुळे तो भात कसा झालाय, समजा खराब झालाय, म्हणजेच काय झालंय, अन्नाचा बिघाड झाला आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणारे अन्न पदार्थ गरजेपेक्षा जास्त शिजवणे म्हणजे अन्न बिघाड होणे हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तशा प्रकारे मुलांना आपण सराव आणि खेळ या दोन्ही माध्यमातून आपण प्रश्नांची उत्तरं इथे दिलेली आहेत. आता आपण मुलांना पाहणार परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया.